आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर, खरंच मला माफ करा, माझं चुकलं. आय एम रिअली सॉरी. तुम्ही प्लीज प्लीज हात नका जोडवा माझ्या पुढे. आणि सॉरी वगैरे तर अजिबात बोलू नका. मी सिरियसली सांग. यू नो व्हॉट सई, मला ना या अशा सई नाही आवडत. नाही सिरियसली, मला त्या सई आवडतात. त्यांच्या नाकावर नेहमी राग असतो. मला त्या सई आवडतात ज्या नेहमी माझ्या बरोबर भांडण करायला अशा तलवार काढून रेडी असतात. अँग्री बर्ड सई. सर, नाही सिरियसली, अशा मुळमुळ रडणाऱ्या सई नाही आवडत मला. मला ना त्या फायटर सई खूप आवडतात. तुमचं झालं बोलून? आता मला बोलायचं. बोला. कसं बोलू कळत नाहीये. आय मीन, पहिल्यांदाच असं कोणाबरोबर तरी काहीतरी शेअर करतोय मी. इनफॅक्ट पहिल्यांदाच कोणातरीसाठी असं काहीतरी फील करतोय. त्यामुळे कसं एक्सप्रेस होऊ काहीच कळत नाहीये. सर, सर तुम्ही आता व्यायाम करताय? येस, पण का? कारण जे बोलायचं आहे ना त्याकरता खूप स्ट्रेंथ लागणार आहे. स्ट्रेंथ इतकं सोपं नाहीये ते. एकच मिनिट हा. सर थांबा, माझं ऐका. सर तुम्हाला घाम किती आला? थांबा, घाम पुसू द्या. थांबा. तुम्हाला आपली पहिली भेट आठवते?
हाय स्वीटहार्ट. गमती गमतीत बोललेली ती गोष्ट कधी खरी होईल असा विचार सुद्धा केला नव्हता मी कधी. मला आवडायचं तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला, तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायला. आधी असं वाटायचं की आपली खूप चांगली मैत्री आहे म्हणून असं फील होतंय मला. पण नंतर कळलं की ही फिलिंग फक्त मैत्रीपुरती मर्यादित नाहीये, त्यापेक्षा पण खूप जास्त आहे, खूप स्पेशल आहे. आणि सई, त्या सेम फिलिंग्स मला तुमच्या डोळ्यात दिसत आहेत. सई, सई, I love you. I really love you. I really love you. Do you love me? Say please. प्लीज आज नका थांबवू स्वतःला. तुमच्या मनात जे काही आहे ते बोलून टाका. तुमचं पण प्रेम आहे ना माझ्यावर. Yes. Yes. I'm so sorry. Sorry, I'm sorry.
अरे जेवायला येताय ना तुम्ही? या. ए मस्त आहे. चपाती वाढू का? हो हो हा. एकच पुढे अगं बाई आलात. काय 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 चाललंय सगळ्यांचं? कुठे काय? काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. अरे ब्रो, बहिणीने बघ ना काय कमाल जेवण बनवलंय. हो हो. बघ ना. आई तुम्ही बसा ना, मी वाढते. असं म्हणतेस? बसते. वहिनी मी काय म्हणते, म्हणजे बघ ना, रोज तूच जेवण बनवतेस, तूच वाढतेस. दिस इज नॉट फेअर ना. आज तू बस, मी वाढते दादाला. नाही मी वाढते ना. अगं मी वाढते. बहिणी वाढू दे हिला, नाहीतरी दिवसभर मोबाईलवर टाइम पास करत बसलेली असते. वाढू दे हॅलो. थोडंच का. मला ना माझी कामं कळतात. तू नको शिकवूस मला काय करायचं आणि काय नाही. तू लहान आहेस घरात, तुला काम करायलाच पाहिजे. मी लहान आहे, तू मोठा आहेस, तर तू तुझी कामं कर ना. ए तू दुधी भोपळ्याला काकडी म्हणतेस ना? ओ मी गप्प बसा. ए ए, शांत 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 ओमी रिया शांत. शिकवायचंय ना. अगं बाई भाजी आणायलाच विसरले मी. मग जा. आणते आणते. ती भाजी वाढणार त्याला. हा येस. वाढ. वहिनी मला पण. दादा दोन्ही भाज्या टेस्ट करून सांगा, सगळ्यात जास्त कुठली छान झाली. हे काय नवीन? हे का करायचं? आणि कुठं काय नवीन? खा ना, टेस्ट कर. अरे ब्रो खा ना. अरे बोल ना ब्रो. खाऊन बघ. बघ तरी कुठची आवडते जास्त. फाईन फाईन करतो ट्राय. प्लीज सगळे असे बघू नका ना माझ्याकडे, मला जरा ऑकवर्ड होतंय प्लीज. बर बर बर. ए ओमी रिया इकडे तिकडे बघा आणि असं असं जेवा. हा? बाबा कम ऑन प्लीज. नाही बघत आम्ही, नाही बघत. हा तू. छान झाली भाजी. हो दादा दुसरी खा ना. रिया अगं का करतेस तू असं? काय होतंय तुला? अरे तू खा ना, तू आधी खा आणि सांग मला दोघातली जास्त तुला कुठली आवडली. हा ना बाळा. सांग ना, असं काय. ओके ओके ओके. ती पण छान आहे, मस्त. असं नाही दादा, दोघातली जास्त कुठली आवडली ते सांग. हा बरोबर. आणि मी का करायचंय हे मला सिरियसली कळत नाही. आपण का करतोय हे असं सगळं? अरे एक सांग ना दादा. सांग ना देवा. ओके ओके. ही जरा बेटर वाटली मला. ओके बरोबर आहे. आता हीच भाजी आवडणार तुला, नाही का? बघितलंस मम्मा, आता दादाला सगळं वहिनीच्याच हातचं आवडायला लागलंय.
ब्रो दिस इज नॉट फेअर. इतके वर्ष मम्माचा हातचं खात होतास आणि आज एक दिवस फक्त वहिनीने बनवलं तर तिच्या हातचं आवडायला लागलं तुला. एक मिनिट ओमी एक मिनिट मला माहिती होतं का कुठली भाजी जानूने केली आणि कुठली भाजी सईने केली होते. मी तर रॅन्डम गेस केलं ना, राईट? मी तर रॅन्डम गेस केलं. आता कव्हर करू नकोस, झालं आता. अरे हो, पण बायकोच्या हातची भाजी जास्त चांगली झाली असं म्हणाला, होय की नाही? मग करेक्ट आहे दादा, हे चुकीचं आहे हा. तू मम्माच्या भाजीचं कौतुक नाही केलंयस. हे काय आहे, म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? असू दे असू दे, आता उगाच सारवा सरवू नको. शेवटी काय आहे, बायकोच्याच हातचं गोड लागणार ना. आईनी काही केलं तरी नाहीच आवडणार आता. काही काय बोलते, सगळं खरंच छान झाली अगं भाजी. आणि तुला माहिती आहे ना मला तुझ्या हातचं किती आवडतं ते. ओमी अरे तू सांग ना, तुला तर माहितीये मी नेहमीच म्हणतो ना की अरे थांबा. काय खरं वाटलं की नाही? खरं सांगू का, तुम्हा दोघांना असा आनंदी बघून आम्ही खूप खुश झालो. आणि तू सईच्या हातच्या स्वयंपाकाचं एवढं कौतुक केलंस हे बघून खूप खूप जास्त बरं वाटलं. अरे आता तुम्ही एकमेकांची साथ आयुष्यभर देणार आहात. आता तुला हिचंच कौतुक करायचं बरं का आयुष्यभर. आईला विसरा आता. असेच हसत खेळत राहा नेहमी आणि एकमेकांची साथ कधी सोडू नका. बरं आता जेवायला या. अगो बाई हो, मी इथे मध्ये नाही तर कबाब मी हड्डी. रिया तू बस, मी वाढणार आज सगळ्यांना. आई, भाजी छान झाली. बाबा, मी आलोच, हात धुवून आलो. Napkin.
कोरटा इशारा निशिगंध तू मनातला तू निशा गोजिरी तू सखी भाबडी प्रेमा सवे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली जोडी